हाय एव्हरीवन, वेलकम टू अ चॅनेल संगीता टीचर. सर्व शिक्षक मित्रमैत्रिणींनो, टीईटी किंवा सीटेट परीक्षेमध्ये सर्वच प्रश्न कठीण नसतात, तर त्यात काही सोपे सुद्धा असतात. पण आपण परीक्षेची तयारी करत असताना त्या सोप्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. पण त्यामुळे काय होईल, आपलं नुकसान होऊ शकते. चला तर मग अशाच काही सोप्या प्रश्नांचा सराव करूया. खालीलपैकी कोणते अक्षय साधन आहे? आता अक्षय साधन म्हणजे काय? रिन्युएबल रिसोर्स म्हणजेच काय? तर असे नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच नैसर्गिक साधनं जी कधीही संपत नाही, त्याला म्हणतात अक्षय साधन. तर आता याचे ऑप्शन्स आहेत कोळसा, पेट्रोलियम, सूर्यप्रकाश आणि नैसर्गिक वायू. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते अनाक्षय साधन आहे म्हणजेच नॉन रिन्युएबल रिसोर्सेस आहे? तर आता अनाक्षय साधन म्हणजे काय? तर अशी नैसर्गिक साधन संपत्ती जी एकदा वापरल्यानंतर ती पुन्हा तयार होण्यासाठी किंवा भरून येण्यासाठी लाखो करोडो वर्ष लागतात. आता या साधनांचे जे साठे आहेत ना, ते पृथ्वीच्या पोटात मर्यादित स्वरूपात आहेत आणि काय होतं, मानवाच्या वापरामुळे ते हळूहळू संपत जातं. त्यामुळे त्याला म्हणतात अनाक्षय साधन. तर आता याचे ऑप्शन्स बघूया. वारा, सूर्यप्रकाश, कोळसा, पाणी. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते अक्षय साधन आहे म्हणजे रिन्युएबल रिसोर्स आहे? ऑप्शन्स आहेत पाणी, पेट्रोल, कोळसा आणि नैसर्गिक वायू. नेक्स्ट, जंगलतोड केल्यास काय होते? ऑप्शन्स आहेत पर्यावरण बिघडते. पर्यावरण म्हणजेच आपलं वातावरण, एन्व्हायरमेंट. पाऊस कमी होतो, प्राणी नष्ट होतात आणि वरील सर्व. नेक्स्ट आहे जंगलाचे महत्त्व काय आहे? ऑप्शन्स बघूया. पाऊस पडण्यास मदत होते, हवा स्वच्छ ठेवते, प्राण्यांना निवास देते आणि वरील सर्व. नेक्स्ट आहे ऊर्जा निर्मितीसाठी कोणते साधन वापरतात? ऑप्शन्स आहेत सूर्य, वारा, पाणी आणि वरील सर्व. नेक्स्ट, महाराष्ट्रातील 4 जलविद्युत केंद्र कोणते? जलविद्युत केंद्र म्हणजे हायडल पॉवर स्टेशन कोणते आहेत महाराष्ट्रातले? तर ऑप्शन्स बघूया. भंडारदरा, भाटघर, पवना आणि पानशेत. त्यानंतर आहे कोयना, भातसा, येलदरी आणि जायकवाडी. नंतर आहे तारापूर, नागपूर, रायपूर, जबलपूर आणि आहे मनकर्णी, वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि जोगेश्वरी. नेक्स्ट, नैसर्गिक साधनांचे संवर्धन म्हणजे काय? नैसर्गिक साधनांचे संवर्धन म्हणजेच कन्झर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय आहे? तर त्याचे ऑप्शन्स बघूया. नष्ट करणे, जपून वापरणे, वाया घालवणे आणि विकणे. नेक्स्ट, कोळसा म्हणजेच कोल कोणत्या प्रकारचे ऊर्जा साधन आहे? ऑप्शन्स आहेत अपारंपरिक म्हणजेच नॉन ट्रॅडिशनल, पारंपरिक म्हणजेच ट्रॅडिशनल, नवीन म्हणजेच न्यू आणि अक्षय म्हणजेच रिन्युएबल रिसोर्स. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते जीवाश्म इंधन आहे म्हणजेच फॉसिल फ्युएल आहे? तर ऑप्शन्स आहेत कोळसा, सूर्य, वारा आणि पाणी. नेक्स्ट, पेट्रोलियम कोणत्या प्रकारचे ऊर्जा साधन आहे म्हणजे एनर्जी रिसोर्स आहे? ऑप्शन्स आहेत अक्षय म्हणजेच रिन्युएबल रिसोर्स, पारंपरिक म्हणजे ट्रॅडिशनल, अपारंपरिक म्हणजेच नॉन ट्रॅडिशनल आणि नैसर्गिक म्हणजेच नॅचरल. नेक्स्ट, पेट्रोलपासून कोणते इंधन तयार होते बरं? इंधन म्हणजे फ्युएल. तर ऑप्शन्स आहेत पेट्रोल, डिझेल, केरोसिन आणि सर्व. नेक्स्ट, अपारंपरिक ऊर्जा साधनांचे मुख्य वैशिष्ट्य काय म्हणजे नॉन ट्रॅडिशनल रिन्युएबल एनर्जीचे काय फीचर्स आहेत? तर याचे ऑप्शन्स आहेत ते संपतात, प्रदूषण करतात, पुन्हा पुन्हा मिळतात आणि महाग असतात. नेक्स्ट, खालीलपैकी अपारंपरिक म्हणजेच नॉन ट्रॅडिशनल ऊर्जा साधन कोणते? ऑप्शन्स आहेत पवन ऊर्जा म्हणजेच विंड एनर्जी, कोळसा म्हणजे कोल, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू म्हणजे नॅचरल गॅस. नेक्स्ट आहे पवन ऊर्जा म्हणजेच विंड एनर्जी कोणत्या प्रकारची आहे बरं? ऑप्शन्स आहेत अक्षय म्हणजेच रिन्युएबल रिसोर्स, जीवाश्म म्हणजे फॉसिल, पारंपरिक म्हणजेच ट्रॅडिशनल आणि संपणारी. नेक्स्ट, पेट्रोलियम कोणत्या प्रकारचे इंधन आहे? ऑप्शन्स आहेत जीवाश्म इंधन म्हणजे फॉसिल फ्युएल, अक्षय म्हणजे रिन्युएबल रिसोर्स, पारंपरिक म्हणजे ट्रॅडिशनल, अपारंपरिक म्हणजेच नॉन ट्रॅडिशनल. नेक्स्ट आहे ऊर्जा साधनांचे योग्य व्यवस्थापन म्हणजे काय म्हणजे एनर्जी रिसोर्सेसचं प्रॉपर मॅनेजमेंट म्हणजे काय बरं? तर याचं ऑप्शन्स बघूया.
जास्त वापर, योग्य वापर, वाया घालवणे आणि साठवणे. नेक्स्ट, ऊर्जा साधनांचा अतिवापर केल्यास काय होते? म्हणजे एनर्जी रिसोर्सेस जे आहेत त्याचं जर आपण ओव्हरयूज केलं तर काय होतं आहे? ऑप्शन्स आहेत पर्यावरण प्रदूषण म्हणजेच एन्व्हायरमेंटल पोल्युशन, साधने संपतात, उष्णता वाढते आणि सर्व. नेक्स्ट, खालीलपैकी प्राथमिक व्यवसाय कोणता? म्हणजे प्रायमरी ऑक्युपेशन कोणता? ऑप्शन्स आहेत शेती, शिक्षक, डॉक्टर आणि बँकिंग. नेक्स्ट, मासेमारी म्हणजेच फिशिंग हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय बरं? तर ऑप्शन्स आहेत प्राथमिक म्हणजेच प्रायमरी ऑक्युपेशन, दुय्यम म्हणजे सेकंडरी ऑक्युपेशन, त्याला द्वितीय पण म्हणू शकतो, तृतीय आहे टेरिटरी ऑक्युपेशन्स आणि चतुर्थ आहे क्वाटनरी ऑक्युपेशन्स. नेक्स्ट, कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतर करणाऱ्या व्यवसायांना काय म्हणतात? कच्चा माल म्हणजे रॉ मटेरियल, तर त्याला वस्तूमध्ये जेव्हा आपण ट्रान्सफॉर्म करतो तर त्याला काय म्हणतात त्या व्यवसायाला? ऑप्शन्स आहेत प्राथमिक म्हणजेच प्रायमरी ऑक्युपेशन, दुय्यम म्हणजे द्वितीय, सेकंडरी ऑक्युपेशन, तृतीय किंवा तृतीय टेरिटरी ऑक्युपेशन, चतुर्थ किंवा चतुर्थ पण म्हणतो आपण, त्याला म्हणतात क्वाटनरी ऑक्युपेशन्स. नेक्स्ट आहे कापसापासून कापड तयार करणे हा कोणता व्यवसाय आहे? तर ऑप्शन्स आहेत प्राथमिक, दुय्यम, तृतीय आणि चतुर्थ. नेक्स्ट, वस्तूंची वाहतूक म्हणजे ट्रान्सपोर्ट आणि व्यापार म्हणजेच ट्रेड किंवा बिझनेस पण म्हणतो आपण, तर हा कोणत्या व्यवसायात येतो? तर ऑप्शन्स आहेत प्राथमिक व्यवसाय, दुय्यम व्यवसाय, तृतीय व्यवसाय आणि उत्पादन म्हणजेच प्रोडक्शन. नेक्स्ट आहे शिक्षक, डॉक्टर, वकील हे कोणत्या व्यवसायात येतात? ऑप्शन्स आहेत प्राथमिक, दुय्यम, तृतीय आणि चतुर्थ. नेक्स्ट, खाणकाम म्हणजेच मायनिंग हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? ऑप्शन्स आहेत प्राथमिक, दुय्यम, तृतीय आणि चतुर्थ. नेक्स्ट आहे काळे सोने म्हणजेच ब्लॅक गोल्ड कशाला म्हणतात? ऑप्शन्स बघूया, जैव इंधन म्हणजेच बायोफ्युएल्स, गतिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी, खनिज तेल म्हणजेच मिनरल ऑइल आणि काळे ढग म्हणजेच ब्लॅक क्लाउड्स. नेक्स्ट आहे पर्यटन मार्गदर्शक म्हणजेच टूर गाईड हे कोणत्या व्यवसायात येतात? ऑप्शन्स आहेत प्राथमिक, दुय्यम, तृतीय आणि चतुर्थ. खालीलपैकी सेवा व्यवसाय कशाला म्हणतात? कोणता आहे याच्यातलं सेवा व्यवसाय म्हणजे टेरिटरी ऑक्युपेशन? ऑप्शन्स बघूया, शेती, खाणकाम, बँकिंग आणि मासेमारी. नेक्स्ट, भारतातील पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र कोणते? म्हणजे ते कुठे आहे? तर ऑप्शन्स आहेत तारापूर, नागपूर, रायपूर आणि जबलपूर. नेक्स्ट, अणुऊर्जा वापरणारे देश कोणते? म्हणजे ॲटॉमिक पॉवर वापरणाऱ्या कंट्रीज कोणकोणत्या आहेत? ऑप्शन्स बघूया, व्हॅटिकन सिटी, नौरू, तुवालू, पलाऊ, त्यानंतर ब्राझील, बांगलादेश, रशिया आणि मेक्सिको, त्यानंतर आहे भारत, अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान आणि चीन, इंडोनेशिया, पाकिस्तान आणि नायजेरिया. मला वाटतं आज तुमची सर्व उत्तरं बरोबर आली असतील. चला तर मग चेक करूया. फर्स्ट, खालीलपैकी कोणते अक्षय साधन आहे म्हणजेच रिन्युएबल रिसोर्सेस आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, सूर्यप्रकाश म्हणजेच सनलाईट. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते अनाक्षय साधन आहे म्हणजेच नॉन रिन्युएबल रिसोर्सेस आहे? तर आन्सर आहे ऑप्शन सी, कोळसा म्हणजेच कोल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते अक्षय साधन आहे? याचा आन्सर आहे ऑप्शन ए, पाणी. नेक्स्ट, जंगलतोड केल्यास काय होते? तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. आता जंगल तोडल्यामुळे काय होतं आहे? तर पर्यावरण बिघडतं आहे, पाऊस कमी होतो आहे आणि प्राणी नष्ट होतात, त्यामुळे ऑप्शन डी, वरील सर्व. त्यानंतर जंगलांचे महत्त्व काय? तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. आता जंगल का बरं महत्त्वाचे आहे? तर जंगलांमुळे काय होतं आहे? पाऊस पडण्यास मदत होते, हवा स्वच्छ राहते आणि प्राण्यांना निवास देते. नेक्स्ट, ऊर्जा निर्मितीसाठी कोणते साधनं वापरतात? तर आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. आता कोणते साधनं वापरतात? तर सूर्य, वारा आणि पाणी हे ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जातं. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील 4 जलविद्युत केंद्र कोणते? आता जलविद्युत केंद्र म्हणजेच हायडल पॉवर स्टेशन्स जे महाराष्ट्रात आहेत ते कोणते बरं? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, कोयना, भातसा, येलदरी आणि जायकवाडी. नेक्स्ट, नैसर्गिक साधनांचे संवर्धन म्हणजे काय? संवर्धन म्हणजेच कन्झर्वेशन.
तर कन्झर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय? तर याचा आन्सर आहे बी, ऑप्शन बी, जपून वापरणे म्हणजे अगदीच केअरफुली वापरणे. नेक्स्ट, कोळसा कोणत्या प्रकारचे ऊर्जा साधन आहे? आन्सर आहे ऑप्शन बी, पारंपरिक म्हणजेच ट्रॅडिशनल आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते जीवाश्म इंधन आहे? जीवाश्म इंधन म्हणजेच फॉसिल फ्युएल. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, कोळसा. नेक्स्ट, पेट्रोलियम कोणत्या प्रकारचे ऊर्जा साधन आहे? ऊर्जा साधन म्हणजेच एनर्जी रिसोर्स आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, पारंपरिक म्हणजेच ट्रॅडिशनल. नेक्स्ट, पेट्रोलपासून कोणते इंधन तयार होते? याचा आन्सर आहे ऑप्शन डी, सर्व. आता सर्व म्हणजे कोणते? तर पेट्रोल तयार होते, डिझेल तयार होते आणि केरोसिन हे इंधन तयार होते. नेक्स्ट, अपारंपरिक ऊर्जा साधनांचे मुख्य वैशिष्ट्य काय? तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, ते पुन्हा पुन्हा मिळतात. नेक्स्ट, खालीलपैकी अपारंपरिक म्हणजेच नॉन ट्रॅडिशनल ऊर्जा साधन कोणते? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, पवन ऊर्जा म्हणजेच विंड एनर्जी. नेक्स्ट, पवन ऊर्जा कोणत्या प्रकारची आहे? आन्सर आहे ऑप्शन ए, अक्षय म्हणजेच रिन्युएबल रिसोर्स आहे पवन ऊर्जा. नेक्स्ट, पेट्रोलियम कोणत्या प्रकारचे इंधन आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, जीवाश्म इंधन आहे. नेक्स्ट, ऊर्जा साधनांचे योग्य व्यवस्थापन म्हणजे काय? आता ऊर्जा साधन म्हणजेच एनर्जी रिसोर्सेस, तर याचं प्रॉपर मॅनेजमेंट म्हणजे काय बरं? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, योग्य वापर. नेक्स्ट, ऊर्जा साधनांचा अतिवापर केल्यास काय होतं? म्हणजे हे जे एनर्जी रिसोर्सेस आहेत याला जर आपण ओव्हरयूज केलं याचं तर काय होतं आहे बरं? तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी, सर्व. म्हणजेच काय? तर पर्यावरण प्रदूषित होतं आहे, साधनं संपतात आणि उष्णता वाढते. नेक्स्ट, खालीलपैकी प्राथमिक व्यवसाय कोणता म्हणजेच प्रायमरी ऑक्युपेशन कोणता? तर शेती. आपल्याला माहितीच आहे ऑप्शन ए, शेती म्हणजेच ॲग्रिकल्चर. नेक्स्ट, मासेमारी म्हणजेच फिशिंग हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, प्राथमिक म्हणजे हे सुद्धा प्रायमरी ऑक्युपेशन आहे. शेती झालं तसंच मासेमारीसुद्धा. त्यानंतर कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतर करणाऱ्या व्यवसायांना काय म्हणतात? म्हणजे रॉ मटेरियल असतं आणि रॉ मटेरियलपासून जी वस्तू तयार केली जाते त्या व्यवसायाला काय म्हणतात? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, दुय्यम म्हणजेच सेकंडरी ऑक्युपेशन. नेक्स्ट, कापसापासून कापड तयार करणे हा कोणता व्यवसाय आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, दुय्यम म्हणजेच सेकंडरी ऑक्युपेशन. वस्तूंची वाहतूक म्हणजे ट्रान्सपोर्ट व व्यापार कोणत्या व्यवसायात येतो? तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, तृतीय म्हणजेच टेरिटरी ऑक्युपेशन्स. नेक्स्ट, शिक्षक, डॉक्टर, वकील हे कोणत्या व्यवसायात येतात? तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, तृतीय व्यवसायात येतात म्हणजेच टेरिटरी ऑक्युपेशन्समध्ये असतात. नेक्स्ट, खाणकाम म्हणजेच मायनिंग हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, प्राथमिक म्हणजेच आता खाणकाम हा काय आहे? प्रायमरी ऑक्युपेशन आहे. नेक्स्ट, काळे सोने ज्याला ब्लॅक गोल्ड आपण म्हणतो ते कशाला म्हणतात बरं? तर इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, खनिज तेल म्हणजेच मिनरल ऑइलला काय म्हणतात? ब्लॅक गोल्ड म्हणतात. नेक्स्ट, पर्यटन मार्गदर्शक म्हणजेच टूर गाईड हे कोणत्या व्यवसायात येत आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, तृतीय व्यवसायात म्हणजेच टेरिटरी ऑक्युपेशन्स. नेक्स्ट, खालीलपैकी सेवा व्यवसाय कोणते बरं म्हणजेच टेरिटरी ऑक्युपेशन्स? तर आन्सर आहे ऑप्शन सी, बँकिंग ही सेवा व्यवसायामध्ये येते. त्यानंतर भारतातील पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र हे कुठे आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, तारापूर. नेक्स्ट, अणुऊर्जा वापरणारे देश कोणते म्हणजेच ॲटॉमिक पॉवर वापरणाऱ्या कंट्रीज कोणत्या आहेत? तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, भारत, अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि जपान. तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सर्व शिक्षक मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि तुमच्या आजच्या प्रश्नांची किती उत्तरं बरोबर आली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.